तर ही दृश्य आपण पाहतोय शंभू तीर्थ स्मारकाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडतंय। तर यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवल्याचं पाहायला मिळतंय। ओम ददास्तु मित्रा वरुणा ददग्ने शय्यारस्मभ्यामिदमसोषाम अशेमहे गादामदप्रदेता नमो दिवे धर्मासाठी झुंजावे झुंजून यावे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मंत्री चंद्रकांत पाटील संभाजी भिडे हे या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। प्रकाश आंबेडकरही यावेळी उपस्थित आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरातील श्री शंभू तीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा हा पार पडतोय। आज खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिवेशन संपताच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध कामांचं लोकार्पण सोहळा हा पार पडतोय। यावेळी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात पोहोचले। कोल्हापुरात श्री शंभू तीर्थ स्मारकाचं लोकार्पण त्यांच्या हातून पार पडतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, आपण पाहतोय कोल्हापुरात शंभू तीर्थ स्मारकाचं लोकार्पण होतंय, काय अधिक माहिती? गेल्या कित्येक वर्षापासून इचलकरंजीवासियांची इच्छा होती की शिवतीर्थ या ठिकाणी व्हावं, कारण एक शिवाजी महाराजांचं स्मारक झालं होतं, छत्रपती शंभूराजांचं स्मारक व्हावं यासाठी शिवतीर्थ कमिटी स्थापन करण्यात आली आणि आज त्याला लोकार्पण सोहळा संभाजी भिडे असतील गुरुजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार राहुल आव्हाड यांच्या पुढाकाराने होत आहे। मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत। त्याचबरोबर शिवतीर्थ हा बरोबर म्हणजे आता 11:30 वाजता शिवतीर्थ समाजातील लोकार्पण झालेला आहे। या ठिकाणी असणाऱ्या आमदारांनी आणि या ठिकाणी असणाऱ्या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या पुढाकाराने हे शिवतीर्थ उभारले। निश्चित, मात्र या स्मारकाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत अमर? हा शिवतीर्थ ज्या ठिकाणी उभारले त्या ठिकाणी दर वेळेला प्रत्येक वेळेला म्हणजे हा इतरकांचे मेन चौक आहे मल्हाबादी चौक, या ठिकाणी नगरपालिकेच्या चौकामध्ये उभारलाय आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यासाठी परिश्रम घेतलेले। निश्चित अमर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोल्हापुरात शंभू तीर्थ स्मारकाचं लोकार्पण हे पार पडतंय, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात पोहोचलेले। तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्यानं संभाजी भिडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत हे केलं जातंय। मंत्री चंद्रकांत पाटीलही यावेळी उपस्थित आहे।